हनुमंत महाबळी, हनुमंत महाबळी, दाढी रावणाची जाळी, तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. करोनी उड्डाण, करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन, तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. जाळीयली लंका, जाळीयली लंका, धन्य धन्य मने तुका, तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जघन निहित पानिम मंडनम मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदै धवलहासम विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी,
अद्यत्रे जननी देवाचिया. हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी, तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी बेस कमी करा महाराज याचा. अखंड हरिनाम सप्ताहाच्या 7व्या दिवसाच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत, भगवान परमात्म्याचे अत्यंत आवडते भक्त, संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा अभंग असून या अभंगामध्ये मारुतीरायचं अलौकिक असं वर्णन केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल ज्यांच्या दरबारामध्ये कार्यक्रम आहे त्या मारुतीरायच्या चरणारविंदी मी नतमस्तक होतो. समोर माझ्या माता भगिनी आहेत, त्यांच्याही पायावरती मी प्रणाम करतो. उपस्थित असलेले श्रोतृवर्ग आणि माझ्या शब्द समरांगणामध्ये तालस्वराच्या बाबतीत माझी पाठराखण करणारे माझे टाळकरी बंधू, त्यांच्याही पायावरती मी सहस्त्रशः प्रणिपात करतो. उपस्थित असलेल्या सर्व महाराज मंडळींच्या पायावरती लक्ष लक्ष प्रणाम करतो आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता उपलब्ध होतो. कारण वाह्यात व्यर्थ अनृत बोलण्यामध्ये काहीही मतलब नाही. कर्णापाठो दोषानयुक्त असलेलं भ्रम प्रमाद विप्रलिप्सा निर्माण करणारं, चुकवणारं, भागवणारं शक्यतो बोलणार नाहीच. परंतु मानवी बुद्धी असते, मानवी बुद्धीच्या ठिकाणी अनेक प्रकारचे दोष असतात. मी माणूस आहे, संत नाही, त्यामुळं माझ्याकडं दोष असण्याची शक्यता आहे. म्हणून सर्वांच्या पायावरती पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता उपलब्ध होतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी इथं मारुतीरायच्या बळाची परीक्षा केलेली आहे. कारण मारुतीरायचं बळ कशामध्ये आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. पण ते वर्णन आहे ते लौकिकातलं वर्णन आहे. कशामुळं लौकिकातलं वर्णन आहे तर तुकोबाराय म्हणतात हनुमंत महाबलवान आहेत, महाबळी आहेत. पण कशामुळं तर त्यांनी रावणाची दाढी जाळली म्हणून ते बलवान आहेत. आणि त्यांनी रावणाची दाढी जाळली म्हणून त्यांच्या पायावरती मी वारंवार नमस्कार करतो, असं तुकोबारायचं म्हणणं आहे. त्यानंतर दुसरं बळ त्यांनी सांगितलं. लंकेचं त्यांनी शोधन केलेलं आहे. एक उड्डाण केलं आणि लंकेचं शोधन केलं म्हणून त्यांचं दुसरं बळ सांगितलं आणि त्या बळाला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो, असं महाबळाचे 2 प्रकार सांगितले. आणि तिसरा प्रकार सांगितलं की जाळी येली लंका धन्य धन्य म्हणे तुका. त्यांनी लंका नगर जाळलं म्हणून मी त्यांना बलवान म्हणतो. आता दुसरी गोष्ट, माणसाच्या ठिकाणी बल एकच असतं, 3 महाबळ नसतेत महाराज. एकच, एक बलवान असेल, एक बळ असेल आणि एक महाबळ असेल. पण बळ आणि महाबळ वेगळे वेगळे नसतेत. त्यांच्याच बळामध्ये जर कमी जास्त झालं तर एकाला महाबल म्हणायचं आणि एकाला बल म्हणायचं. पण तुकोबाराय इथं तिन्हीलाही महाबळ म्हणतात. हनुमंत महाबळी आणि दाढी रावणाची जाळे. म्हणून दाढी रावणाची जाळली म्हणून त्यांना महाबलवान म्हणायचं. आणि ज्यांनी रावणाच्या दाढ्या जाळल्या नाहीत त्यांना नुसतं बलवान म्हणायचं. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, दुसऱ्याची दाढी जाळल्यानंतर माणूस बलवान होत असतो का? हे काय महाबल मोजण्याचं काय मोजमाप आहे का?
निकस आहे का काही तो असा. आता काही बल, स्वर द्या महाराज, काही बल मोजण्याच्या ताकदीचे काही गोष्टी असतात. आता पूर्वीच्या काळात खेड्यामध्ये 4-5 प्रकारच्या गोट्या असायच्या दगडाच्या. हो, आता दगडाच्या गोट्यान ते जुन्या काळातले लोक दगडाची गोटी उचलायचे आणि मग त्याचं बळ किती आहे ते कळायचं. आता गोट्या तर कुणी उचलीत नाही, फक्त पोहरायची नावं गोट्या ठेवते. हो, पोहरायची नावं गोट्या येतात, बाकी दुसरा गोट्या उचलीतच नाहीत आणि गोट्याचा खेळ बी संपला आहे का नाही. म्हणून बल मोजण्याची जी काही ताकद आहे ते दुसऱ्याच्या दाड्या जाळल्यावर जर बलवान तुकोबारायला म्हणायचं असलं तर हा निकष योग्य नाही महाराज. दुसऱ्याची दाढी जाळल्यावर तर मग तर कुणी कुणाची दाढी जाळीन आणि महाबलवान होईल, तुकोबारायच्या भाषेत बोलायचं ठरलं तर. बरं, याच्या पुढं जाऊन बोलतो, मुलगा बापाची दाढी जाळतो ना महाराज. माणूस मेल्याच्या नंतर मुखाग्नी कोण देतं? मुलगाच देतो ना. हो, पायाकून अग्नी देत नाहीत बरं का, तोंडाकून अग्नी द्यावा लागतो. मग त्यांनी ज्यावेळेस पेटविलं त्यावेळेस बापाची दाढी मुलानं जाळलीच ना. मग असं म्हणायचं का की प्रत्येक मुलगा महाबलवान आहे, त्यांनी दाढ्या जाळल्या? हो, स्वर देत जा. जर दाढी जाळल्यावरती बलवान जर ठरत असेल तर हा निकष योग्य नाही. तुकोबाराय, हो, दुसऱ्याचे घर जाळल्यानंतर जर महाबलवान ठरलं तर, हो, आमच्या बीडला मोठे घर जाळले पाठीमाग, मग ते जाळणारे माणसं केवढे हनुमंतापेक्षा हो बलवान झाले, महाबलवान झाले. मी आपल्याला गोष्ट विचारतो, वैरी जरी असला तर वैऱ्याच्या मनगटाला मनगट देऊन भांडावा का रात्रीच्या टाइमला घर पेटवावा? नीतिमत्ता सांगायची इथं तुम्ही. नीतिमत्ता काय सांगते बोला. घर जाळायचं का? एक तर हनुमंतरायाचे रावण वैरीच नव्हता. काय हनुमंताची बायको नेलेली होती का? ज्याची बायको नेली तो बाजूलाच आहे. हनुमंतरायाची बायको नेलेली नव्हती. बरं, हनुमंतरायाचं हो नगर पळवलेलं नव्हतं, हनुमंतरायाचे पैसे बुडविलेले नव्हते रावणानं. मग वैरी कशामुळं? वैरी कशामुळं? बरं, वैरी जरी मानला आपण सगळ्या जणांनी मिळून, मानू द्या वैरी आहे. बरं, वैरी जर मानला तर वैऱ्याचं घर पेटवायचं का हो? वैऱ्याचं घर पेटवल्यानंतर त्याला शहाणा म्हणतात का? तुम्हाला गोष्ट सांगू, हो, वैऱ्याचे घर पेटवणं हे तर नीतिमत्तेत बसतच नाही. पण वैऱ्याचं घर पेटवलं तर जन्मजन्मापर्यंत नरकवास भोगावा लागतो महाराज. म्हणून असली ताकद तर मनगटाला मनगट देऊन भांडा, पण रात्रीच्या टाइमला घर पेटू नका. कारण घर पेटवणं ही योग्य गोष्ट नाहीये. म्हणून लंकानगर जाळलं म्हणून महाबळी, दाढी जाळली म्हणून महाबळी, लंकेचं शोधन केलं म्हणून महाबळी, असं जर तुम्ही म्हणत असाल, हो, आता लंकेचा शोध लावला हनुमंतरायानं म्हणून जर महाबळी म्हणत असले तर आम्हाला पाश्चात्य लोकांनी इतिहास शिकवलाय. भारताचा, मुंबईचा, महाराष्ट्राचा शोध कुणी लावला तर वास्को दी गामानं लावला. मग वास्को दी गामा महाबलवान आहे का? त्यांनी शोध लावला म्हणे. एका खालाशाने अमेरिकेचा शोध लावला म्हणून तो खालाशी महाबलवान आहे का? शोध लावणं एखाद्या देशाचा, म्हणजे आता वास्को दी गामानी भारताचा शोध लावला हे गाढवाचं उत्तर आहे महाराज. वास्को दी गामा येण्याच्या अगोदर भारत नव्हता का? भारत होता, हो. पण आधुनिक लोक काही बी शिकवते तर आपण काही बी ऐकत राहतो महाराज. म्हणून भारताचा शोध लावला वास्को दी गामानं. आपले डोके घाण ठेवलेले आहेत आपण. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पाश्चात्य लोक काही शिकवते, स्वर देतात.
काही शिकवतात महाराज. हो, माणसाचा पूर्वज माकडच आहे म्हणते. तर हो, माणसाचा पूर्वज कोण आहे? माकड आहे. आणि कशामुळं? तर माणसाला माकड हाड आहे म्हणून म्हणते. आता किती गाढ व्हायचं, किती गाढ व्हायचं. बरं, आता माणसाच्या पोटी पुन्हा माकडं जन्माला येत नाहीत. माकडासारखे माणसं जन्माला येते पण माकडं जन्माला येत नाहीत. आणि आपले जर पूर्वज माकडं होते, हो, तर मग त्याला उत्क्रांतीवाद म्हणतात बरं का. त्याला काय म्हणायचं? उत्क्रांतीवाद. माणूस माकडापासून झालेला आहे. हो, मग 84 लक्ष योनी कुठाल्या? भारतामध्ये वेदानं उपनिषदानं सांगितलेल्या 84 लक्ष योनी फक्त माणूसच माकडापासून झाला का? मग कुत्र काय गाढवापासून झालं का? काय म्हैस काय समजा म्हणजे रेड्या आपलं कशापासून झाली? उत्क्रांतीवाद माणसातच ठरला का? पण शिकवित येतं, आपण ऐकून घेतो, त्याला उत्तर देत नाहीत. म्हणून त्याच्याकरता चाललेलं आहे, अज्ञानाचा खेळ चाललेला आहे सगळा. अरे, मनुष्य योनी स्वतंत्र निर्माण केलेली देवानं. हो, असं वेद उपनिषदामध्ये लक्षावधी वर्षापूर्वी आम्हाला शिकवलेलं आहे. माकडापासून झाला नाही आणि उत्क्रांतीवाद काही नाही, पण शाळामध्ये शिकवलं जातं आणि आम्ही ऐकून घेतो आणि त्याच्यावर प्रतिउत्तर दिलं जात नाही. म्हणून वास्को दी गामानं भारताचा शोध लावलेला नाही. त्याच्या अगोदर अब्जावधी लक्षावधी वर्षापासून भारत देश होता. तुम्ही भारत देशात आला असताल म्हणून काय शोध लावला का? आता मी आज संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आलो म्हणून मी म्हणू का संभाजीनगरचा शोध मी लावला? लोक म्हणते तुम्हाला येरवाड्याच्या गोळ्या सुरू करायच्यात का काय? आणि ठाण्याच्या गोळ्यावर नसलं भागत तर येरवाड्याचे 2-2 गोळ्या डॉक्टरच्या तुम्ही सुरू करा. हो महाराज, असं पागलसारखं काय बोलता? हो, हजारो वर्षापूर्वी संभाजीनगर होतं. त्याच्या अगोदर खडकी होतं महाराज. या गावाचं नाव, या आपलं शहराचं नाव खडकी होतं. पण त्या खडकीवर पुन्हा अजून दुसरं नाव ठेवलं ना, आता तिसरं नाव ठेवलेलं आहे. पण हे खडकी गाव खूप दिवसापासून होतंच. म्हणजे माझ्यासारख्यानं शोध नाही लावला. मी इतक्या दिवसानंतर इथं आलोय म्हणून शहाणपणा करायचा नाही आणि मी शोध लावला म्हणायचं नाही. मग हनुमंतरायानं लंकानगरीचा शोध लावला असं जर म्हणायचं असेल तर हनुमंतरायाच्या अगोदर लंकानगर नव्हतं का? हनुमंतरायाच्या अगोदर लंकानगर होतं. मग शोध लावला हे कसं काय? लंकानगर जाळलं, दुसऱ्याचे घर जाळले म्हणून हनुमंतराय महाबलवान आहेत हे कसं काय? आणि रावणाची दाढी जाळली म्हणून हनुमंतराय महाबलवान आहेत हे कसं काय? हे बल मोजण्याची कुठल्याच प्रकारचा निकष नाही. म्हणून तुकोबाराय तुम्ही बोलतात ते आम्ही ऐकून घेणार नाहीत. असं कसं बोलता? हो, इथले लोक म्हणते महाराज तुम्ही आम्हाला तर पागल दिसायला लागले. तुकोबारायच्या विरोधात बोलता का? काय टेबला खालून हाणले का काय? तुम्ही साधू संतांचा प्रचार करायला आले ना, अपप्रचार कशा करता सुरू केला? बरं, दुसरी गोष्ट, ही जळिताची केस तुम्ही उच्च केलीच कशा करता? ह्या फाईलला आतापर्यंत कोणत्याच महाराजांनी हात घातला नाही आणि ही फाईल तुम्ही उच्च केलीच कशा करता? काय तुम्ही ईडीचे आहेत का काय? का बिन ईडीचे आहेत का येडीचे आहेत? हो, ईडीचे नसले तर येडीचे आहेत का काय? हो, कसे काय तुम्ही बोलायला लागले, पागलसारखं बोलायला लागले. तुकोबाराय बोलतात ते बरोबर आहे, पण अगोदर कसोटीवर घासल्याशिवाय नाही महाराज. तुकोबाराय म्हणतात हनुमंतराय महाबलवान आहेत, कारण त्यांनी रावणाची दाढी जाळली म्हणून बलवान आहेत, महाबलवान आहेत. असं जर तुकोबारायचं मत असलं तर मला असं वाटतं कधी कधी दाढ्या चोळणारे आणि दाढ्या करणारे तर त्याच्यापेक्षा महाबलवान होते महाराज. हो, दाढ्या चोळणारे, दाढ्या करणारे, दाढ्याची भादरणारे, दाढ्या भादरणारे हे त्याच्यापेक्षा मोठाले होते. मग मारुती रायाला काय म्हणायची गरज आहे? हो, सकाळच्या परी खुर्चीवर जाऊन बसायचं, हो, आणि साबण लावून दाढी करायची आणि काय आमका कारागीर महाबलवान आहे, आमची दाढी भादरून काढली. असं कुठं असतं का?
हो, हे निकष नाही. एखाद्या वेळेस डोंगर उचलले, एखाद्या वेळेस पर्वत उचलले, एखाद्या वेळेस शक्तिशाली कामं केली म्हणजे मग म्हणलं जातं. आता एखादी आई नाही का एखाद्या लेकराला, हो बाळ्या ते भाजीचं टोपलं इकडं आण, हो मग त्याने ते भाजीचं टोपलं कणत कणत आणलं. शाब्बास, माझ्या वाघानं भाजीचं टोपलं आणलं. आता तिने वाघाची उपमा दिली महाराज. आता ते वाघ आहे होय? हा, पाय काडी मुडीन पोट नरसुबाची वाडी. हो, पिलर बारीक आणि स्लॅपच मोठा. हो, नाकात शिंबुडे का शांबडात नाक आहे त्याचा पत्ता माहित नाही त्या लेकराचा. हो, इकडून वाढला तर जायकवाडी प्रकल्पाचा उजवा कालवा, इकडून वाढला तर डावा कालवा, दोन्हीचा संगम खाली झालेला इथं असा शहागडच्या जवळ असा. हो, शेंबडानी जर ते शर्ट वाळलं तर काठीसारखं उभं राहतं. म्हणती माझा वाघ आहे. हो, अरे नुसतं भाजीचं टोपलं आणलं म्हणजे वाघ झाला का तो? हा, हो ठीक आहे. आमच्या वाघ महाराजांनी कीर्तन केलं तर म्हणताय ना वाघ आहे म्हणून. हा, आहे का नाही? पण कुठं भाजीचं टोपलं. काही आमच्या माता भगिनी लय नावं सुंदर ठेवतात लेकराला महाराज. हो, एक तर बाई लेकराला वासरूच म्हणली महाराज. तिच्या लेकराला काय म्हणली ती? माझं वासरू. हो, मला ते वासरू म्हणल्यावर फार बरं वाटलं महाराज. कारण वासरू म्हणल्यावर तिला गाईचं रूप आलं. कारण ती वासरू म्हणल्यावर ती गाय झाली का नाही? हो, ती गाय झाली त्याचंही बरं वाटलं. पण त्याच्या बापाचं लयच वाईट वाटलं महाराज मला. त्या पोराच्या बापाचं खूप वाईट वाटलं महाराज मला. हो हो, मला अजून कर्म नाही महाराज. हो, ती वासरू म्हणली ना तेव्हापासून मी त्याच्या बापाला भेटलो पण नाही महाराज. आता तुम्ही कशामुळे हसले हो? मला काही कळच नाही मिळालं. हसायचं काय कारण आहे? वासरू म्हणल्यावर हसायचं काय कारण आहे महाराज? हां, ती वासरू म्हणली म्हणून तुम्ही हसले का? मग कशामुळं? हां, मुलाच्या बापाला काय म्हणायचं? हां, आता कारण तुमच्या तोंडातून मला ऐकून घ्यायचं होतं. नाही तर नसलेला पाठ सुजूस तर हाणते ना लोक मला. आमच्या इथं येऊन बैल म्हणता का म्हणते ते. असं कधी कधी असतं महाराज. एक बाई नवऱ्याला कधीच गोड बोलत नव्हती. हो, पण एके दिवशी तिने आपलं त्याला ओवाळायला सुरुवात केली, गंध लावला, आंघोळ घातली, स्वच्छ धुतलं आणि तोंडात घास घालायला लागली असा. तर ती शेजारीन म्हणली, अगं तू कधीच नवऱ्याला गोड बोलत नसतीस आणि आज एवढी का गोड बोलायला लागलीस? तिने सांगितलं, असतो बाई एखाद्या वेळेस मुक्या प्राण्याचा सण. त्या दिवशी पोळा होता महाराजाचा, पोळ्याचा सण होता. म्हणून म्हणली मुक्या जीवाचा असतो एखादा सण, त्याच्यामुळे त्याला जपावं लागतं थोडं. म्हणून पोळी खाऊ घातल्यासारखं खाऊ घालावं लागतं आपलं त्याला, असं आहे ते. पण तात्पर्य सांगण्याचं काय की काही म्हणलं तरी ते योग्य रीतीनं असतं कवा नसतं हे अगोदर कसोटीवर घासलं पाहिजे महाराज. विठ्ठल विठ्ठल दाढी जाळली म्हणजे याचा अर्थ काय महाराज? कारण संतांचे शब्द आपल्याला कळत नाहीत म्हणून घोटाळे होते. तर कधी कधी संतांच्या शब्दाचा विचार आम्हाला कळत नाही महाराज, म्हणून घोटाळे होते. तर हनुमंतरायानं दाढी जाळली या शब्दाचा अर्थ रावणाचं कच्चे पण जाळलं, रावणाचं दाढे पण जाळलं. हो, दाढा शब्दाचा अर्थ आहे कच्चा. व्यवहारात म्हणतो ना, हो आंबा, हो पिकल्यानंतर तो आंबा रसपूर्ण असतो, पण त्याच्या अगोदर असतो तो आंबा. आलाय का? आंबा आलाय का? नाही नाही, अजून दाढा आहे म्हणलं जातं ना, आपल्या मराठवाड्यात म्हणतात ना. हो, आंबा अजून कसा आहे? दाढा आहे. दाढा म्हणजे कच्चा आहे. हो, आला आंबा अजून आला नाही. आला नाही म्हणजे तुमच्या इथं आडीमध्ये आहे, घरात आहे, तुम्ही आला नाही म्हणता म्हणजे कसं काय? आला म्हणजे तो काय गावाला गेलेला आहे का? आला नाही म्हणजे कसं काय? हो, काही काही वेळेस शब्दाचे प्रयोग फार वेगळे वेगळे असतात महाराज, पण ते कळत नाहीत काही काही वेळेस आणि आपण वेगळा अर्थ धरतो. हो, आता
आमच्यासारखे पाहुणे आल्यानंतर आम्हाला आमच्या माता भगिनी म्हणतात, महाराज बसा, चहा टाकलाय. काय म्हणतात त्या? चहा. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, टाकलेला चहा पिता येईल का? जसं तुम्ही केर काढून टाकला, जसा कचरा काढून टाकला, जसं खरकट पाणी टाकलं, तसा तुम्ही म्हणला चहा टाकलाय. बसा महाराज, चहा टाकलाय. इमाने ईदबारे सांगा, चहा पिता येईल का? नाही. बर, चहा टाकलाय म्हणल्यानंतर महाराज म्हणले नका टाकू. ती म्हणली टाकला टाकला, डबल टाकला म्हणली ना, आणि हे टाकू नका म्हणले. मग तिने विचारलं महाराजाला, तसाच ठेवून द्यायचा आहे काय, टाकून द्यायचाच नाही का? हो. मग ती म्हणली, अहो महाराज टाकलाय चहा, टाकलाय टाकलाय, काळजी नका करू. हो. आता टाकलेला चहा असल्यावर महाराजांनी उठून जावं का बसावं? नाही, खरं सांगा, उठून जायला पाहिजे. टाकलेला चहा पिता येत नाही, उठून जायला पाहिजे. पण महाराज बसले. मग त्या आई साहेबाला सांगितलं, कशाला टाकला हो? माझ्या कंठापर्यंत चहा आलाय. हो, कंटाळा आलाय मला, ॲसिडिटी होते, शुगर आहे मला. ती म्हणते जास्त नाही, एक घोटच घेऊन जा. आता खरं सांगा, घेऊन जा का पिऊन जा? नाही, शब्द कसा आहे? पिऊन जा. पण ती काय म्हणती? घेऊन जा. ह्यांनी म्हणायला पाहिजे घरून पातेलं घेऊन येतो. नाही, घेऊन जायचं म्हणलं तोंडात घेता येईल का? नाही, काहीतरी भांड पाहिजे का नाही त्याला? घेऊन जायचा, कारण ती म्हणती घेऊन जा. मग हे उठला आणि तो म्हणला, ती म्हणली का हो चाललात मार? नाही नाही, घरून पातेलं घेऊन येतो ना. ती एकच गोट घेऊन जा म्हणली ना. घेऊन जा का पिऊन जा? तर पिऊन जा म्हणायला पाहिजे, पण ती घेऊन जा म्हणते. बरं, तो म्हणतो मला वेळ नाही हो, कीर्तनाची वेळ झालेली, मला लवकर हो आटपा पटकन. ती म्हणती झाला झाला. काय म्हणली ती? आता खरं सांगा, झाला म्हणजे संपला का काय झाला? झाला झाला एकदा नाही म्हणत. आता झाला झाला म्हणल्यावर, डबल झाला झाला म्हणल्यावर उठायला पाहिजे का बसायला पाहिजे? ती झाला झाला म्हणते. हो, बघा ना कसे शब्द आहेत, आपली कशी हो फसगत होते. हो, आणि कशा पद्धतीनं आपलं चाललंय. हो, इतक्यामध्ये चहा पित असताना, हे पुरं बोल नका, घर मालक आले. त्या बाईचे मालक आले. वा 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 वा, फार दिवसानंतर आमच्या घरी आलात तुम्ही, आनंद वाटला. आता नुसत्या चहावर जायचं नाही. ते म्हणलं येताना मोटरसायकलवर आलो, आणि आता चहावर जायचं नाही म्हणजे जायचं कसं? मग मी आतापर्यंत चहावर कुठंच फिरलो नाही. हो, आणि तुम्ही चहावर जायचं नाही म्हणता म्हणल्यावर मग त्यांनी चहा प्यायचा थांबवला आणि त्यांनी सांगितलं जायचं कसं? मग चहावर जायचं नाही, मग चहावर जायचं का नाही जायचं हे तुम्ही ठरवा. हो, ते म्हणलं मग अरे मग कसं काय चहावर जायचं नाही म्हणजे नेमकं काय तुझं म्हणणं? नाही नाही, जेवण करूनच जायचं. ते पाहुणा म्हणला, महाराज म्हणले जेवण करून जायचं म्हणजे मला जेवण करता येत नाही. त्यांनी जेवून जा म्हणायला पाहिजे का जेवण करून जा म्हणायला पाहिजे? अहो, जेवण माता भगिनी करीत असतात, झोडायचं काम आपण करीत असतो. जेवण करणाऱ्या कोण आहेत? मग त्यांनी सांगितलं जेवण करून जा. ते म्हणलं मला स्वयंपाकच येत नाही, तर मी कसं काय जेवण करू? आणि तुमच्या घरात कुणी महिला मंडळी नाहीत काय जेवण करायला? ते म्हणले तसं नाही. मग तसं नाही तर मग हाय कसं? बर 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 बर, ठीक आहे म्हणले, जेवण करून जा. हो, बसले. हो, बसल्यानंतर 5 मिनिटामध्ये बायकोनं सांगितलं 5 मिनिटात मी आटपते, कारण ती MA शिकलेली होती, एका यमाला आटपायसारखी नव्हती अशी. आणि नवीनच अन्नपूर्णाचं पुस्तक आणल्यामुळं
तिला सगळ्या रेसिपी माहिती होत्या महाराज. हो, सगळ्या रेसिपी माहीत होत्या आणि सुशिक्षित होती ती. हो, आणि टी व्ही पाहून पाहून, मोबाईल पाहून तिच्याकडं खूप अन्न पदार्थ करण्याची पद्धत होती. तिनं सांगितलं 15 मिनिट गप्पा मारा, मी लगेच स्वयंपाक करते. ते महाराज म्हणले गप्पा मारा म्हणजे त्या कुठं सापडत्यात मारायला? ते काय डास चिलट आहेत का मारायला? नाही नाही, नेमकं काय मारणं म्हणजे गप्पा मारायच्या म्हणजे त्या मेल्याच्या नंतर त्या गप्पा जर मारल्या मेल्या तर त्याची जिम्मेदारी कुणाकडं, केस कुणावर होणार? जर त्या गप्पाचं प्रेत सापडलं तर? ती म्हणली गप्पा मारा. आता गप्पा मारण्याचा विषय असतो का? हो, बोलण्याचा विषय असतो. हो, गप्पा मारा. हो, तितक्यामध्ये तिनं स्वयंपाक केला आणि ती म्हणली स्वयंपाक झाला, ताट वाढले. ताट वाढत असतेत का? आणि एक एक ताट इंच इंच वाढलं तर जेवणाऱ्यांनी कसं जेवायचं? ती म्हणली ताट वाढले, बसा ताटावर. काय शब्द आहे? बसा ताटावर. आता जर पाहुण्याला मूळवेद असला तर काय करायचं? त्यांना यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद येत नसला आणि नुसता मूळवेदच येत असला, असे वेदशास्त्र संपन्न जर असले तर काय करायचं? हो, आणि तिखट वरण म्हणल्यावर कसं महाराज? हो, पानावर कसं बसायचं, ताटावर कसं बसायचं? ती म्हणती ताटावर बसा. आता ताटाच्या बाजूला बसा का ताटावर बसा? हो, तितक्यात एक मुलगा रडत रडत आला. कशामुळं रडतोय? काही नाही, आजोबा बसले जेवायला आणि ते म्हणतोय ताटात घ्या. आता पहिलेच पदार्थ लय मोठे झालेत आणि ह्याला ताटात कुठं जागा आहे बसायला? नाही, ताटात घ्यायचं का त्याला? हो, अशा गोष्टी आहेत महाराज बोलण्याच्या. म्हणून लक्षपूर्वक ऐका. हनुमंतराय महाबलवान आहेत, पण कशामुळं बलवान आहेत? तर रावणासारख्या कच्च्या असलेल्या व्यक्तीला सुद्धा भाजून काढून त्याला दाढा असलेला रावण परिपक्व बनवला. ही त्या हनुमंतरायाची ताकद आहे महाराज. म्हणून दाढी जाळली म्हणजे ही दाढी जाळली नाही, त्याचं दाढे पण जाळलं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकोबारायनं अभंगाचं पहिलं चरण
रावणानं 4 वेदाचे खंड केले होते महाराज. रावणानं 4 वेदाचे खंड केले होते. स्वतःचे शीर कमल शंकराला वाहिले होते. या पृथ्वीभूतलावरती त्याच्या इतका आधिपत्य गाजवणारा राजा नव्हता, पण तरी सुद्धा परमार्थात कच्चा होता महाराज. दाडा होता, दाडा. हो, कच्चा होता. आणि त्याचं कच्चेपण मारुतीरायला काढायचं होतं. ही खरी संताची खरी शक्ती कुठं आहे, तर कच्च्या असलेल्या लोकांना परिपक्व करणं ही खरी शक्ती आहे. म्हणून रावणासारखा हो कशामुळं कच्चा होता महाराज, माझ्या माता भगिनीची क्षमा मागून बोलतो. रावण कच्चा कशामुळं होता? वेद शास्त्र संपन्न होता. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोद्गत होते रावणाच्या. पण एवढा असूनही परस्त्रीकडं ज्याचं मन गेलं तो कच्चेपण आहे महाराज, कच्चेपण. म्हणून किती बी विद्वान असू द्या, किती बी पंडित असू द्या, लाखांनी कीर्तन करणारा असू द्या, आणि परस्त्रीकडं जर त्याचं मन गेलं तर समजाव कच्चा आहे महाराज, तो कच्चा आहे. हो, अजून परिपक्व झालेला नाहीये. परिपक्व अवस्था कधी होते? हो, सगळ्या पत्नी त्याची सोडून देऊन सगळ्या स्त्रियाला माते समान माऊली समान लेखणारा जो असतो तो परिपक्व असतो. म्हणून माझ्या तुकोबारायांनी सांगितलं महाराज, काय सांगितलं तुकोबारायनं? जाई व तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. हो, परस्त्रिया सर्व माऊली समान किंवा रखुमाई समान, आणि हे नारी माऊली समान, परमिया नारी माऊली समान, परमिया नारी माऊली समान, परमिया नारी माऊली समान. गगन मोर डाळ दे, गगन मोर डाळ दे. परमार्थाची परिपक्व अवस्था म्हणजे परस्त्रीला माय समजणं, बहीण समजणं. हो, ही परिपक्व अवस्था आहे परमार्थातली. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तोंड भरो का विचारा पण अंतरी विषय असे थारा. असं जर असेल तर केवढाही विद्वान असला आणि केवढाही पंडित असला तरी सुद्धा अपरिपक्व आहे, दाडा आहे, दाडा. म्हणून रावणासारखा 4 वेदाचे खंड करणारा असून शंकराचा भक्त, ते बी भक्तीचा कळस त्यांनी आपले 10 शिर महाराज शंकराच्या पिंडीवर टाकले, वाहिले. एवढा महान भक्त होता. हो, बोलबाला जगाच्या पाठीवर होता, पण आमच्या संताच्या विचारामध्ये तो कच्चा होता महाराज. हो, जगाने कुणी बी भक्त म्हणू द्या, पण संताच्या आडीमध्ये जो पिकला जातो तेव्हाच खराब पिकला. पण संताच्या विचारामध्ये जो पिकला नाही, हो, तो कच्चा राहिला, तो दाडा राहिला महाराज. हो, दाडेपण प्राप्त झालं. कितीतरी गोष्टी तुम्हाला मी सांगेल. रावण पुन्हा कशामुळं कच्चा होता, तर दुसऱ्याचं धन त्यांनी अपहरण केलं महाराज. लंका नगरी त्याच्या बापाची नव्हती, कुबेराची लंका नगरी होती, पण त्याला लाता घालून काढलं आणि त्याच्या सोन्याच्या लंका नगरीमध्ये ह्यांनी वास्तव्य केलं. जर दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची स्त्री अपहरण जो करीत असेल तो कच्चा आहे. परमार्थात लाखो वर्ष राहिला तरी बी आणि काही बी केलं तरी या 2 गोष्टी ज्याच्या जीवनात घडल्या
ती माणसं कच्ची असतात महाराज. म्हणून जी माणसं पैशासाठी काही बी करतात ती माणसं पापी तर असतात, पण ती माणसं परिपक्व नसतात. मग ती परमार्थातली जरी असली तरी सुद्धा अवैध मार्गानं जर पैसा मिळवत असले तर ते महाराज असले तरी सुद्धा कच्चे आहेत, दाडे आहेत, आणि परमार्थामध्ये त्यांची परिपक्व अवस्था प्राप्त व्हायला पाहिजे. विठ्ठल 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 असे रावणाला परिपक्व करण्याकरता हनुमंतरायानं प्रयत्न केले आणि रावण परिपक्व केला, म्हणून हनुमंतराय बलवान आहेत महाराज. असं तुकोबरायला सांगायचंय. विठ्ठल विठ्ठल स्वर देत जा, कारण तुम्ही चौघबी स्वर देत नाहीत. कारण कीर्तनकार नावाचं मड अपंग वाजविणारे म्हणजे शिकाळीवाले आहेत ते. असे त्यांच्या पाठीमागं हे मड असतं आणि तुम्ही म्हणजे पाठीमागून हवा घालणारे असतात. असे मड पुढं जरी गेलं तरी एक पदर हाणायचाच असा अधूनमधून, कारण तुमची गरज आहे. आता हे तर काय तसं ह्यांच्याबद्दल काही नाही, कारण हे आपल्या परंपरेत नाही आहे, परंतु फार सुंदर तऱ्हेचं ते वाजवतात. म्हणून स्वर द्या, कारण स्वराशिवाय बाकीचं काही नाही. विठ्ठल विठ्ठल अपरिपक्व अवस्था परमार्थामध्ये चालत नाही महाराज. म्हणून मी मगाशी सांगितलं, आंबा जर कच्चा असेल तर त्याचा रस होत नाही. तुम्ही हापूसचा आंबा पाहिला असेल. आता हापूसचा आंबा आपल्याकडे पिकत नाही महाराज. आपल्याकडे कापूस पिकतो, हापूस नाही. हो, कोकणामध्ये हापूस पिकतो पण कापूस नाही, कारण तिकडं हापूस पिकतो आणि इकडं कापूस पिकतो. म्हणून कापसावाल्या लोकाला हापूस माहीत नाही आणि हापूसवाल्या लोकाला कापूस माहीत नाही. अशी गोष्ट आहे महाराज. मला बोलण्यासारखं पुष्कळ आहे, परंतु हापूस आणि कापूस त्याच्यात अंतर आहे. तर हापूस नावाचा आंबा जरी आपल्याकडं बाग लावले तरी ते रत्नागिरीच्या आणि रायगडच्या आंब्यासारखा नसतो. म्हणून आंबा हा फळाचा राजा आहे महाराज. आपल्याकडं हापूस पिकत नाही. फक्त आपल्याकडच्या मुली पूर्वीच्या काळामध्ये फुगडी खेळत असताना त्या हापूसच्या आंब्याचं वर्णन करायचे. आंबा पिकतो, रस गळतो आणि कोकणचा राजाबाई झिम्मा खेळतो. आपल्याकडे तेवढंच, तितक्यातच झिम्म्यातच मजा आपण घ्यायची. हापूसचा आंबा म्हणजे 1200 रुपये डझन, 100 रुपयाला एक असतो महाराज रत्नागिरीचा. आणि तो जर परिपक्व झाला ना आंबा, आणि तो जर 2च आंब्याचा रस केला ना महाराज, तर 8 दिवस हाताचा वास जात नाही. इतका हापूसचा आंबा सुंदर असतो, राजा आहे राजा. पण तो जर कच्चा खाल्ला, तो जर दाडा खाल्ला तर चिंच तरी आंबटीला कमी असते, इतका आंबट असतो तो हापूसचा आंबा. पण तो परिपक्व झाला, दाडे पण त्याचं निघून गेलं की महाराज त्या आंब्याच्या रसामध्ये एवढी गोडी निर्माण होते, गोडी निर्माण होते. तसं परमार्थ ज्याचा कच्चा असतो त्याच्या परमार्थाला रस नसतो. पण तुकोबारायच्या परमार्थाला रस निर्माण झाल्यानंतर तुकोबारायनी आम्हाला रस खायला निमंत्रण दिलं महाराज. सेवितो हा रस वाटितो आलिका, सेवितो हा रस वाटितो आलिका, सेवितो हा रस वाटितो आलिका, सेविता हा रस वाटितो आलिका. यारे होऊ नका रानवारी, यारे होऊ नका
एकच देहू गावामध्ये एक आंबा पिकला महाराज, एक आंबा. आडीमध्ये देहू गावात एक आंबा पिकला तर महाराष्ट्र अजून त्याचा रस खातोय. हो, आळंदीमध्ये एकच आंबा पिकला महाराज, ते बी पुन्हा अजून आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला गोदावरीच्या काठाला एकच आंबा पिकला आणि तो आंबा आळंदीच्या आडीमध्ये पिकला, अजून लोक त्याचा रस घेऊन सेवन करतात. हो, मराठवाड्याच्या मातीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दुसरा आंबा पैठणला पिकला महाराज, आणि त्या पैठणच्या आंब्याचा अजूनही रस आम्ही सेवन करतो, कारण हे पिकलेले आंबे आहेत महाराज. पण रावणासारखा आंबा पिकलेला नव्हता महाराज, दाडा आंबा होता, दाडा. आणि त्याच्याकरता ते कच्चे पण परमार्थामध्ये शिल्लक ठेवायचं नाही, म्हणून त्याच्याकरता तळमळ मारुतीरायची. म्हणून मारुतीरायनं दाढी जाळली म्हणजे त्याचं दाढे पण संपवलं, कारण ते संपवल्याशिवाय महाराज परिपक्वता त्याच्या ठिकाणी येत नाही. आता जो रावण मी कच्चा सांगितला, परस्त्री आणि परधनाचा अभिलाष करीत असेल त्याच्याकडं ते कच्चेपण आहे, हे रावणाकडं होतं. आता त्याचं परिपक्व दशा कशी झाली, पिकलेला रस कसा झाला, मी पुढं सांगणार आहे. आणि हे हनुमंतरायानं कसं केलं ते पण तुम्हाला सांगतो. परंतु एक गोष्ट सांगतो महाराज, हो, जीवनामध्ये एक फळ आहे, एक फळ आहे, आणि ते फळ हो इतकं कडू आहे, इतकं कडू आहे. पण ते कडू असलेलं फळ सुद्धा कच्चेपणात कडू आहे, पण ते पिकल्यानंतर पिकली असे कडूपण गेले, तैसे भोगेले पांडुरंग, तैसे भोगेले पांडुरंग. शेंदे. आता इथं काय हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राहायला आलेले लोक काय शहरमधले लोक नाहीत, हे खेड्यातले लोक आलेले. कशावरून म्हणतात तर कीर्तनाला ज्या आरती आले त्या आरती खेड्यातले लोक आहेत, शहरमधले लोक कीर्तनाला येतच नाहीत महाराज. हो, ते नारायणगावकराच्या कार्यक्रमाला जात असतात, असं ते उच्च दर्जाची माणसं आहेत, असे हाय लेवलचे. हो, म्हणून एवढ्या जिल्ह्यामध्ये एवढेच पुरुष, काय एवढ्या मोठ्या शहरात एवढेच पुरुष. मला वाटलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नजर पुरत नाही तिथपर्यंत लोक असतील, म्हणून मी बारामतीहून माझी मती घाण ठेवून इथं आलो महाराज. पाहिलं तर इथं हे सगळं एवढ्या मंदिरात हे मोकळंच सगळं. आता इथं काय म्हशी बांधायचात का महाराज? आणि 7वा दिवस आहे म्हणे. हो, 7वा दिवस असूनही इथं एवढं मोकळं. हो, कारण तुम्हाला एक गोष्ट सांगतो महाराज, सत्याला किंमतच नाही महाराज, आणि खोट्याला किंमत भरपूर आहे महाराज. हो, आता ह्याच पटांगणामध्ये जर हो एखाद्या नटीचा कार्यक्रम असता तर म्हातारे सुद्धा चष्म्यातून टवकारले असते महाराज. असे मागे राहतात का काय? हो, कारण त्यांनी जुने खेळ केलेले काय कमी खेळ केलेले आहेत का महाराज त्यांनी? पार धिंगाणा केलेला आहे, त्यांना आठवणी येतात महाराज म्हातारपणाला सुद्धा, म्हणून चष्म्यातून टावकारतात ते, असे दम खात नाहीत. म्हणून हो, आमच्या माता भगिनीमुळं तरी काही का असाना हो शोभा आली आहे महाराज. हो, पुरुषाला याची गरज नाही महाराज. आमच्या माता भगिनीला खरं सांगू का, आमच्या माता भगिनीवरतीच धर्म टिकू नये महाराज. हो हो, त्यांच्यावरतीच धर्म टिकू नये. हो, फक्त आता त्यांनी त्यांच्या धर्माच्या माणसाला सांगायला पाहिजे, चला ना जर शिक थोडंसं, आणि नाही आले तर मूर्ख्या मांडून का म्हणा, चला की बाय असं केलं म्हणजे ते आल्याशिवाय राहतच नाही महाराज. असं फक्त त्यांच्याकडं काम आहे तेवढं एक मूर्खा मारायचं. हो, कारण त्यांच्याशिवाय हो तुम्हाला खरी गोष्ट सांगतो, त्यांच्याशिवाय ते वटणीवरच येत नाहीत महाराज. हो हो, आणि ते बी कधी म्हणायचं. हो बघा, पोरायला बी माहिती असतं, फीस जर घ्यायची असली तर पोरं आईला मध्यस्थी टाकते. तर आई तेवढी पैसे दी फीसचे 2000. ती म्हणती आता तू MA झालास, हो नोकरीला लागलास तर पहिला पगार बापाच्या हातात देशील, माझ्या हातात काय.
उगाच विनाकारण हात काळे माग ना तुझ्या बापाला, तुझी ओळख नाही का? पण पोरायलाही माहिती आहे बापाची ओळख जरी असली तरी बाप सगळ्याचं कुणाचंच ऐकणार नाही, पण माझ्या आईच्या शब्दाच्या पुढं जाणार नाही. हो, वचन न मोडी बोलिले ते कधीच नाही महाराज. हो, अहो राजा दशरथानं पोरग वनवासाला पाठविलं पण बायकोचं वचन मोडलं नाही महाराज. कीर्तनातून एवढं तरी घ्या कमीत कमी. म्हणून आमच्या माता भगिनीला हो, आणि ते जेवण वाढताना मग त्या बी कधी पैसे मागतात महाराज. त्यांना आयडिया आलेली असती, हे पोरो बोलू नका. हो हो, वापशा खालीच पेरतात महाराज. त्या वापसा नसल्यावर पेरीत नाहीत. मग नेमकं जेवायला मालक बसले की मग तिने चतकोर चपाती ठेवता ठेवता हो पैसे मागायचे. हो, तुम्ही म्हणता जेवताना कशामुळं? त्याचं कारण आहे की उजवा हात घास उचलायला गोतला, कारण हल्ला करणारा तेवढाच आहे ना. आणि घास चावायला तोंड गुतलं, आगाऊपण करणारं तोंडच आहे. हे दोन अवयव गुतल्याच्या नंतर मग ती हळूच चतकोर चपाती ठेवते आणि म्हणते तेवढ्या 2000 रुपये द्या. नाही तितक्यावर भागलं तर नाकाची आरती ओवाळायची, तेवढे 2000 द्या की बाय. असं म्हणलं की महाराज तिची टापच नाही, त्याची 2000 रुपये लगेच पोराला मिळते. तसं तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की चला की बाय असं तुमचं तरी काय माय असं करायचं आणि मग घेऊन यायचं महाराज त्यांना, कारण त्यांच्याशिवाय परमार्थ नाही. म्हणून माता भगिनीला माझ्या विनंती, आता हे माझं शेवटचं कीर्तन आहे. आता ही हो, ही फॉर्म्युला वापरायचं पण पुढच्या वर्षी वापरायचं. आता हो, विठ्ठल विठ्ठल खेड्यातली मंडळी आहेत म्हणून शेंदाड माहिती आहे महाराज. शेंदाड हो, सगळ्याला शेंदाड माहिती आहे. आणि ज्या शेंदाडाला शेंदाड माहित नाही ते हेंदाड आहे म्हणून समजायचं. हो हो, तर शेंदाड पिकायच्या अगोदर त्याच्या ठिकाणी 4 अवगुण असतात महाराज. 4 अवगुण, कच्चेपणात 4 अवगुण असतात. एक, ते रंगानं हिरवं असतं. हो, दुसरी गोष्ट हो, चवीनं कडू असतं. तिसरी गोष्ट, त्याला असं वाजवलं की टणटणा निबर असतं. आणि 5वी गोष्ट, दुर्गंधीनं युक्त असतं. हो, 4थी गोष्ट, दुर्गंधीनं युक्त असतं. म्हणजे त्याचे सुगंध चांगला नाही. ज्यावेळेस कच्चं असतं त्यावेळेस त्याचा वास आला तरी उलटी होते कच्च्या शेंदाडाची. त्यानंतर हो, ते परिपक्व अवस्थेत हिरवट असतं. हिरवट हो, काही काही माणसं हिरवट असतात बघा. हो, हिरवट कसे? बोलण्यात हिरवट, वागण्यात हिरवट. आता तुम्हाला क्षमा मागून माझ्या माता भगिनीची बोलतो, हिरवट माणसं कशी असतात आणि पिकलेले माणसं कशी असतात. हे कोण आहेत तुमचे? हे माझे वडील आहेत. समजावं, पिकाय लागलेला आहे. हे कोण आहेत तुमचे? हे माझे पूज्य पिताश्री आहेत. पिकलेला आहे, पिकलेला आहे. आता हिरवट सांगतो, हे कोण आहेत तुमचे? माझ्या आईचा नवरा आहे. अहो, ज्या टाइमला वडील म्हणला त्या टाइमला आईचा नवरा होताच ना. हो, माझे पूज्य पिताजी आहेत म्हणला त्यावेळेस बी आईचा नवरा होताच ना. तो खोटं बोलला नाही पण हिरवट बोलला महाराज. हो, असे काही काही हिरवट बोलणारी माणसं असतात. ते परमार्थात पिकलेले नाहीत. समजावं, वाचा पिकलेली नाही महाराज. पिकली हे वाचा राम नामे. वाचा ही राम नामानं पिकायला पाहिजे. तोपर्यंत ती वाचा काही बी बडबडते, ती वाचा काही बी अपशब्द वापरते, ती वाचा काही बी शिव्या घालते, ती वाचा अपशब्द नाही अपभ्रंश रूपानं काही बी अनार्थ सांगते. म्हणून माझी मज झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा घेतलासे. हो, विठ्ठल विठ्ठल असे हिरवट असते. पुन्हा अजून ते शेंदाड पिकायच्या अगोदर निबर असतं. निबर असं टंग टंग वाजतं. हो, बोट घातलं तर निबर लागतं. पण तेच शेंदाड जर पिकलं
तर इतकं नरम होतं, मऊ मऊ होतं पूर्णासारखं. मधी बोट घातलं की भास्कन मधी बोट जातं. हो, तसं जी माणसं निबर नसते तर ते माणसं परमार्थात आल्यानंतर वाकतेत महाराज, नम्र होते. तर जी माणसं नम्र झाली, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, जी परमार्थात येतात ती वाकत असतात. म्हणून मगाशी आमच्या महाराज मंडळीनं मला सांगितलं जेवण अजून घ्या. मी म्हणलं नको, कारण 72 वर्षाचं वय झालंय. ह्या वयामध्ये काही काही गोष्टी जपाव्या लागतात. तर 4 गोष्टी म्हातारपणात जपायच्या महाराज. कोणत्या? तर त्यांना सांगितल्या, पहिली गोष्ट कम खाना. कारण आम्ही दुसऱ्याच्या घरी येतो आणि आयत्या टाइमला रात्रीच्याला उलट्या सुरू झाल्या आणि पुन्हा उलट्याच्या पुन्हा सुलट्या सुरू झाल्या. काय करायचं महाराज? म्हणजे लोकाला तकलीफच नाही का? मग त्याच्यापेक्षा त्यांनी सप्ताह बघावत का महाराजाला बघावं? म्हणून त्याच्याकरता त्यांची उलटी सुलटी होण्याच्या अगोदर आपलं कम खाना, त्याच्यानंतर दम खाना. हो, कुणी काही बोललं तरी दम खायचा, आगाव पण म्हातारपणात करायचं नाही. हो, तिसरी गोष्ट गम खाना म्हणजे क्षमाशील वृत्ती ठेवायची. आणि चौथी गोष्ट म्हणजे नम खाना, कुणाच्याही पुढं वाकायचं महाराज. वाकलं की महाराज त्याचं मोठेपण असतं. देवाला लहानपण मागितलं महाराज. लहानपणामध्ये जे लहान लेकरं असते त्यांचे लाड खूप असतात आणि मोठे झाल्यावर ते इतरतेत महाराज, आहे का नाही? हो, गाढवाचे तहाने पालटते क्षणोक्षणी. या रीतिरिवाजाप्रमाणे दुसऱ्याच्या हृदयावर राज्य करायचं असलं तर लहानपण मिळवावं. म्हणून मी नेहमी सांगत असतो, 24 कॅरेटचं सोनं असतं ते वाकत असतं महाराज. म्हणून आमच्या माता भगिनीच्या नाकामध्ये नथ असते ते 24 कॅरेटची असते. पिळ्याची अंगठी असते ती 24 कॅरेटची असते, वाकत असते. आणि जी वाकत असते तिला 1,32,000 रुपये तोळ्याचा भाव असतो महाराज. 1,32,000 रुपये तोळ्याचा भाव असतो. आणि जे कुठंच वाकत नसतं ते 15 रुपये किलोचं भंगार असतं महाराज, भंगार. म्हणून कुणी जर म्हणला मी महाराजाच्या पुढं वाकणार नाही, मी संताच्या ग्रंथाच्या पुढं वाकणार नाही, मी पंथाच्या पुढं जे गुरुच्या मायबापाच्या पुढं वाकणार नाही, समजावं हे 15 रुपये किलोचं भंगार आहे महाराज. दुसरी गोष्ट काही नाही. म्हणून वाकायचं शिकावं. मी टणकपणा सांगत होतो, शेंदाडाचा टणकपणा. जे पिकलेलं नाही ते टणक असतं आणि परमार्थाच्या आडीत येऊन पिकलं की ते वाकत असतं महाराज. 2. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट सांगतो, हिरवेपणा जातो आणि पिवळेपणा येतो महाराज. मग एखाद्या माणसाकडे जर पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्याकडे बघत राहावंसं वाटलं आणि त्याचं बोलणं ऐकत राहावंसं वाटलं, समजा पिकलेला आंबा आहे, पिकलेला आंबा आहे. रस्त्यानं जर महाराज आंबे असे लावलेले पाहिले आणि पिवळे धमक, हिरव्या आंब्याकडे कुणी जात नाही महाराज, पिवळे धमक दिसले लोक म्हणतात काय भाव आहे त्याचा, काय भाव आहे. कारण पिवळ्याकडं धमकपणा असतो
आणि पिवळेपणा असतो. तसं एखाद्याकडं तेजपुंज मूर्ती जर असेल तर समजावं की पिकलेला आंबा आहे महाराज. कच्चा आंबा हिरवट असतो आणि त्यानंतर सुगंधित सुगंधित असतो. मग असा आंब्याचा वास घेतात लोक, आलेला आंबा आहे, छान आहे. तसं सुगंध म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सोलापूरचे काय आणि नागपूरचे काय आंबे इकडे विकायला येतात महाराज. म्हणजे याचा अर्थ असा, तिकडचे कीर्तनकार इकडे येतात, हे पिकलेले आंबे आहेत महाराज, पिकलेले आंबे आहेत. त्याच्यानंतर पुढची गोष्ट सांगतो महाराज तुम्हाला. त्याचा टणकपणा जातो, कडूपणा जातो, कडूपणा गोड निर्माण होतं ते शेंदाड. कडू, किती कडू असतात माणसं महाराज. त्या कडूपणाचा जर कळस सांगायचा ठरला तर कडू सुद्धा म्हणत असताना माणूस ना फार कडू कडू असं म्हणायचं नसतं. त्याचा कडूपणाच निघून गेला, त्याला डिग्रीच लागली नाही समजायचं. मग कपड्याचा रंग बदलूस तर कानायचं महाराज, त्याच्याशिवाय कडूपणा लागतच नाही, कळतच नाही. मग कसं म्हणायचं, तो माणूस ना लय कडू, इतकं जर कळलं तरच त्याच्या कडूपणाला डिग्री लागली महाराज. असे काही शब्दाचे ट्युनिंग असतात त्याचे असे. म्हणून कडू म्हणण्याची सुद्धा तितका कडूपणा. आणि कडूतला कडू पाहायचा असेल तर वाल्या कोळ्यासारखा कडूतला कडू होता महाराज. पण नारदाच्या आडीमध्ये पिकला आणि संताच्या विचाराप्रमाणे प्राप्त झाला आणि केले रामायण. संपणार नाही महाराज. पण शेंदाडाचा कडूपणा गेला पाहिजे. काही माणसं इतके कडू असतात महाराज, किती कडू असतात. एक कडू असा घरातून बाहेर निघाला आणि निघल्याबरोबर चेहरा पडलेला होता, मळमळ होत होती. त्याला दुकानदारानं विचारलं, कस काय, जरा चेहरा पडलाय तुमचा? नाही म्हणला, जरा डोकंच दुखायला लागलं, मळमळ व्हायला लागली. कर्मच ना म्हणले. असं का? मग या ना सुपारी खायला. अशा कडूला जवळ बोलू नये महाराज. पण बोलविला दुकानात गेल्यावर सुपारी कातरून दुकानदारांनी देत असताना त्या कडूनं चिकीचा गुळ उचलला आणि खांबाला लावला. खांबाला लावल्याबरोबर तिथं माशी त्या चिकीचा गुळ खायला आली आणि पंखासकट त्याच्यात अडकली. अडकल्याबरोबर त्या माशीला पाल आली वरून खायला. आणि त्या माशीची पालीची धरपकड सुरू झाल्याच्या नंतर दुकानदाराचं मांजर बसलेलं होतं, त्याला वाटलं उंदीरच आहे, म्हणून त्यांनी जी उडी मारली मांजराने, ती बाहेर शेजाऱ्याचं कुत्रं बसलेलं होतं त्याच्या अंगावर पडली. आता शेजाऱ्याच्या कुत्र्याच्या अंगावर पडल्यानंतर कुत्रं कसं दम खाईन महाराज? ते एकदम वसकलं ते. आणि ते वसकल्याबरोबर शेजाऱ्याच्या आपलं दुकानदाराच्या कुत्र्याला कुठं दम निघतोय? कारण कुत्र्याचा स्वभाव असा आहे की एक भुंकलं की दुसरं भुंकतच महाराज ते. असं वाडीवरलं भुंकलं की वस्तीवरलं भुंकत, वस्तीवरलं भुंकलं की गावातलं भुंकत. रात्रभर कुत्रे भुंकत आहेत, पण त्यांची त्यांना मेळ नसतो आपण कशामुळे भुंकतो म्हणून. झाली कळवण सुरू त्या दोघा जणांची. आणि कळवण सुरू झाल्याच्या नंतर दुकानदाराच्या बायकोनं सांगितलं, काय म्हणली गप्पा मारीत बसलात? कुत्रं मेलं, आपल्या शेजारच्या माणसाच्या कुत्र्याने आपलं कुत्रं तोडलं. तो काठी घेऊन उठला आणि त्या कुत्र्याला मारायला सुरुवात केली. आता त्या कुत्र्याची फायरिंग त्या शेजारणीनं ऐकली. ती नवऱ्याला म्हणली, काय फराळ करीत बसलात की मेलं ना आपलं कुत्रं?
त्यो तिकडून काठी घेऊन आला आणि हेव इकडून काठी घेऊन आला. कुत्रे बाजूला गेले आणि ह्या दोन कुत्र्याचीच मारामारी लागली. दोघा जणांचे डोके फुटले आणि रक्तबंबाळ झाले. तेव्हा हे दुकानात बसलेले कडू बाहेर निघले महाराज. आणि मग त्यांच्या रक्तबंबाळ झालेल्या डोक्याकडे पाहिल्यानंतर विचारलं, आता कसं वाटतं? हे म्हणला, मळमळीच गेली म्हणला आता, आणि डोकं शांत झालं. असे कडूपण परमार्थात आल्यानंतर गोड होतात महाराज, गोड. म्हणून ही कच्ची अवस्था, दाढी अवस्था, ही कडू अवस्था परमार्थाशिवाय नाही. म्हणून जे आगाऊपण गावामध्ये करणारे ते सुद्धा कीर्तनकार झाले महाराज, आणि महाराष्ट्राला वेड लावलं त्या लोकांनी. म्हणून त्याचा पिकल्यानंतर शेंदाड जसं झालं तसं तुकोबराय म्हणतात, माझी अवस्था अशी झाली महाराज. म्हणून परमार्थामध्ये येऊन आडीमध्ये पिकावं. म्हणून नारदाच्या आडीत वाल्या कोळी पिकला, तसा हनुमंतरायाच्या आडीमध्ये रावण पिकला महाराज. आणि रावणाचा दाडेपणा नष्ट केला. म्हणून दुर्जनाचा दुर्जनपणा नष्ट करून त्याला सज्जन बनवणं. आणि ते बी पुन्हा जास्तीत जास्त सांगतो, हो, पापी माणसाला पुण्यवान करता येईल, पण पुण्याचं सोंग घेऊन पडलेल्या माणसाला पुण्यवान करता येणार नाही. तसा रावण शिकलेला होता, म्हणून त्याला पुन्हा पुण्यवान करण्याकरता सगळ्यात जगात मोठी ताकद कुणी वापरली तर मारुतीरायनं वापरली. आणि त्याला दाडेपण त्याचं निघून गेलं, कच्चेपण निघून गेलं, आणि महाराज तो परिपक्व झाला रावण. म्हणून ही माझ्या हनुमंतरायाची ताकद माझ्या जगद्गुरु तुकोबरायनं वर्णन केली. हनुमंत महाबळी आणि दाढी रावणाची जाळी. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला वेळेच्या पुढं तकलीफ होऊ देत नाही. आता रावण परिपक्व झाला म्हणजे कसा झाला तेवढी गोष्ट सांगतो, आणि मग समन्वय एका वाक्यात सांगून जाऊन 10च्या आत आपली कीर्तनाची सेवा समाप्त करू. तुम्हाला तकलीफ देणार नाही. आता रावण हो इथून परिपक्व व्हायला सुरुवात झाली. आणि मग महाराज त्या हनुमंतरायाच्या सानिध्यामध्ये येऊन त्याची दाढी पण जाळलं. हो, आता अजूनही गोष्ट आहे महाराज, काही कीर्तनकार काल्याच्या कीर्तनाला दाढी येणीची गाठ मारली म्हणते, तर पण दाढी येणीची गाठ मारलेली अजून सोडली नाही काही कीर्तनकारांना अजून. पण दाढी येणीची गाठ म्हणजे याचा अर्थ असा, अपरिपक्व दशा, कच्ची दशा, आणि 3 गुणाची वेणी असते. 3 गुणाची, त्या 3 गुणाच्या वेणीची कच्चेपणाची त्या ठिकाणी गाठ मारलेली आहे. ती गाठ संताच्या विचारानं सोडावी लागते महाराज. म्हणून संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. म्हणून तिथंही दाढेपण आलेलं आहे. खूप गोष्ट येतात मला सांगायसारख्या, पण रावणाचं परिपक्व अवस्था सांगतो. सगळे मेले महाराज, कुंभकर्ण, इंद्रजित सगळे मेले. आणि मेल्याच्या नंतर रावण फक्त एकटा शिल्लक राहिला. आणि राहिल्यानंतर रणांगणात सगळ्या हो रथामध्ये सगळ्या शक्ती त्यांनी टाकल्या. आणि रथामध्ये टाकल्याबरोबर मंदोदरी त्याला ओवाळायला आल्याबरोबर तिचं त्यांनी कुंकू पुसलं आणि सांगितलं, एक तर राम जगल नाही तर मी जगल. हो, दोन्हीपैकी आता कोणीतरी. म्हणून आज परत आलो तर मंदोदरीला कुंकू लावा म्हणून पुसलं. आणि त्वेषानं रागानं निघाला. सगळं सैन्य आणि घरातले लोक मेलेले होते म्हणून रावण निघाला. पण गेल्यानंतर रणांगणात गेल्याबरोबर उभा राहिला. त्यावेळेस रामचंद्र प्रभू डावा पाय पुढं आणि उजवा पाय पाठीमागं हास्यवदन करीत रावणाकडं रामाने पाहिलं महाराज. ज्याची बायको रावणाच्या ताब्यात आहे तरी सुद्धा हास्यवदन केलं. आणि रामाने सांगितलं, तुम्ही ब्राह्मण आहात, मी क्षत्रिय आहे, बाण तुम्ही अगोदर मारा, अगोदर तुम्ही वाटं जा, नंतर मी वाटं जातो. हनुमंत आपलं रामचंद्र प्रभूनं सांगितल्याबरोबर रावणानं भात्यातला बाण काढला आणि महाराज तुनीराला लावला. हो, आणि धनुष्याला लावला बाण. पण बाण लावल्याच्या नंतर घटना अशी घडली तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस एखाद्या लक्ष्यावर बाण मारायचा त्यावेळेस महाराज डोळ्याची नजर एकत्रित करावी लागते. हो, पूर्वीच्या काळात तुम्ही गोट्या खेळत होते. त्या गोट्या खेळत असताना एखाद्याच्या गोटीला जर त्या बिल्ल्याला हाणायचं ठरलं हो, तर असे करायचे, दोन्ही नजरा एकत्रित असं मारायचं. हो, हे जसं आहे तसं धनुष्याला बाण लावला आणि 20 डोळ्याची नजर एकत्रित केली आणि रामाकडं पाहिलं. घटना घडली महाराज.
हनुमंतरायानं जे दाडेपण होतं ते आपल्या वैराग्याच्या अग्नीवरती आणि ज्ञानाच्या अग्नीवरती शिजवलेलं होतं, आणि ते रावणाचं शिजवलेलं अपरिपक्वपण, दाडेपण आता शिजलं. आणि परिस्थिती अशी झाली, रामाकडं पाहिल्याबरोबर हातातलं धनुष्यबाण रावणाचं गळालं आणि रावणाच्या डोळ्यातून घळघळ अश्रू गळायला लागले. त्यावेळेस घळघळ अश्रू गळायला लागल्यानंतर रामानं सांगितलं, प्रेमाचे बाण मारायला आलात का धनुष्यातून बाण मारायला आलात? सोडा, बाण सोडा, हे डोळ्याच्या खुणा करू नका आणि डोळ्याचे बाण मारू नका. त्यावेळेस रावण हसायला लागला. हातातलं धनुष्य बाण गळालं आणि रडत असताना रावण म्हणला, कुणाला बाण मारू, कुणाला बाण मारू? इतकं सौंदर्य सुंदर आहे, देखणे पण सुंदर आहे, आणि एवढ्या सुंदर रामाला मी नाही मारू शकत. मी मरेल पण रामाला नाही मारू शकत. किती सुंदर आहे रामा, तुमच्याकडं मी पाहिलं नव्हतं आणि मी असं समजित होतो की सीता सुंदर आहे म्हणून तिला बायको करून घेण्याच्या तयारीत होतो. पण मी तुमच्याकडं पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की या रामावरून लाखो सीता ववाळून टाकाव्यात. सीता काय देखणी आहे, त्याच्यापेक्षा सुंदर राम देखणाय. सुंदर ते ध्यान मांडीवरी घेवोनी, कौशल्या जननी गीती गाय. हजारो सूर्य एकत्रित उगवल्यानंतर जेवढं सौंदर्य आहे तेवढं रामाचं सौंदर्य आणि कोमलपणा आहे, आणि त्याला मी बाण कसा मारू? हो, ते तर उत्तीर्ण होईल प्राणे, परी कमळ दळ चिरू नेणे. मी रामा तुम्हाला मारू शकत नाही, आता तुम्ही मला मारा. हो, आणि खोटी गोष्ट सांगत नाही. राम हसायला लागले. रामा, मला जर माहिती असतं तुम्ही इतके देखणे आहात तर मी सीतेला बायको करून घेण्याच्या ऐवजी मीच तुमची बायको झाली असते. कारण मी राक्षस आहे, मला स्त्रीचं रूप धारण करता येतं, आणि तुमची पत्नी झाली असते रामा. तरी शूरपणखा म्हणत होती की राम इतका सुंदर आहे, त्या रामावर मी भाळले तसा मी सुद्धा भाळलो असतो आणि तुम्हाला नवरा करून घेतला असतं रामा. आता नाही मी मारू शकत. हो, आणि डोळे झाकले तर आत बी राम, बाहेर बी राम. हो, सारथी बसलेला होता, त्या सारथ्याला विचारलं, रामा तुम्ही इकडं कुणीकडं? रामरूप झाला महाराज रावण, रामरूप झाला, परिपक्व दशा प्राप्त झाली, आणि हनुमंतरायाच्या ज्ञानानं आणि हनुमंतरायाच्या वैराग्यानं ज्ञानाच्या अवस्थेमध्ये भाजून निघाला महाराज. ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. हे हनुमंतरायाचं बळ आहे महाराज. शिजवलं तिथं आणि शिजलं यावेळेस. आणि मग माझ्या मंदोदरीला सांगतो, माझी मंदोदरी म्हणायची की सीतेला नेऊन द्या आणि तुम्ही रामरूप व्हा. पण मी तिचं ऐकलं नाही. पण माझ्या हृदयाचं गूज ऐकून घेणारी माझी सखी, माझी मैत्रीण, माझी धर्मपत्नी मंदोदरी, तिला जाऊन माझं गूज सांगतो. कारण पतिराज आपलं हृदयाचं गूज बायकोजवळ सांगत असतो. म्हणून बायको ही बायको तर आहे, पण मैत्रीण सुद्धा आहे आणि सखी सुद्धा आहे. म्हणून एकमेकाचं हृदय एकमेकाजवळ मोकळं करीत असतात. मी मंदोदरीला जाऊन सांगतो. रथाच्या खाली उडी टाकली आणि पळायला लागल्याच्या नंतर वानर राम दिसायला लागले, राक्षस राम दिसायला लागले. हो, रावणे सहित लंका राम रूप झाली देखा, असं आमच्या संतांनी सांगितलं महाराज. आणि रावण पळत आल्यावर वेशीवर चोपदार होते, त्यांनी मुजरा घातल्याबरोबर हो सांगितलं, रामा तुम्ही इकडं कुणीकडं, मला कशाला मुजरा घालता? चोपदारांनी सांगितलं, नाही आम्ही चोपदार आहेत वेशीवरचे. नाही रामा. आणि त्या चोपदाराच्या पाया पडले. रावण हो राणी वशात आला, आणि राणी वशात आल्यानंतर मंदोदरीला हाक मारले, ए मंदोदरी बाहेर ये, तुला मी माझं गूज सांगतो. मी रामरूप झालो, ये म्हणल्याबरोबर मंदोदरी तिकडून आलेली पाहिल्याबरोबर मंदोदरीकडं पाहिल्यानंतर सांगितलं, रामा तुम्ही इकडं कुणीकडं? माझी मंदोदरी मला भेटवा. हे तर राम आहेत. रामा आज तुम्ही साडी नेसलात रामा, तरी तुम्हाला किती शोभते बरं रामा.
म्हणून पायावर डोकं ठेवायला लागल्याच्या नंतर मंदोदरीनं रावणाला उचलून घेतलं. महाराज, मी मंदोदरी आहे. नाही 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 रामा, तुम्ही खोटं बोलणार नाहीत. माझी मंदोदरी कुठे दाखवा. तुम्ही राम आहात राम. असं म्हणल्याबरोबर मंदोदरीनं पाठीवर हात ठेवला आणि सांगितलं, आत्ताशिक भिडली आहे, आत्ताशिक भिनली आहे, आत्ताशिक नशा चढली आहे परमार्थाची, आणि माझा रावण परिपक्व झाला. मंदोदरीच्या डोळ्यातून अश्रू गळाले. परिपक्व झाला रावण. आणि महाराज नंतर दुसऱ्या दिवशी रावण बाणानं मेला, पण रामानं त्यावेळेस रावण मारला नाही. रावण त्याच दिवशी मारला ज्या दिवशी हृदयावर रामाने राज्य केलं रावणाच्या. त्या दिवशी रावण मेला, नंतर नाही, पण परिपक्व झाल्याशिवाय मेला नाही. म्हणून आपलं मी पण नष्ट होण्याकरता परिपक्व दशा यायला पाहिजे महाराज. मीपणा जायला पाहिजे. आणि अहंकार रूपी रावण नष्ट झाला आणि रामरूप झाला महाराज. ही माझ्या हनुमंतरायाची ताकद आहे. पेरलं कधी लंका नगरी दाढी अवस्था जाळली आणि त्याची परिपक्व अवस्था रणांगणामध्ये दिसली. ही अवस्था होणं म्हणजे परिपक्व आहे. म्हणून त्याच्याकरता माझ्या हनुमंतरायाचं वर्णन करीत असताना माझ्या तुकोबराने सांगितलं, हनुमंत महाबळी आणि दाढी रावणाची जाळी. विठोबा एक मिनिट राहिलेला, 1 मिनिटामध्ये सांगतो. करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन. शोधन शब्दाचा अर्थ हा सोनाराच्या भट्टीतला शब्द आहे महाराज. ज्याला डागेल सोनं असतं त्या सोन्याला शुद्ध करीत असताना शोधन केलं जातं. हो, पण लंका नगरी ही अशुद्ध होती म्हणून लंका नगरी जाळली आणि सोन्याची लंका नगरी हनुमंतरायानं केली म्हणून शोधन केलं महाराज. म्हणजे डाग नष्ट केला. हो, कपड्याला जर डाग पडला तर आमच्या माता भगिनी कपड्याचा साबणानं डाग काढतात आणि इस्त्री करून लेकरू हातात दिल्यासारखं नवऱ्याजवळ देतात महाराज. म्हणून पांढरा शुभ्र नवरा दिसत असेल समजावं की याची बायको अजून जिवंत आहे. आणि गदळ कपडे झालेला असेल तर समजावं नक्की ह्याची बायको मेलेली आहे महाराज. म्हणून आमच्या माता भगिनी सुंदर तऱ्हेचा डाग घालवतात आणि कपडे पवित्र करून देतात. तसं हनुमंतरायानं लंका नगरीला डाग लागलेला होता, तो डाग घालवला आणि शोधन केलं. शोधन म्हणजे शोधणे नाही, त्याचा हो शोध लावणे नाही, तर लंकेचं शोधन केलं म्हणजे सोन्याची लंका, प्युअर सोन्याची लंका बनवली महाराज माझ्या हनुमंतरायानं. त्याच्या अगोदर डागेल लंका होती, पण आता बिना डागाची प्युअर 24 कॅरेटचं सोनं बनलं. म्हणून माझा नमस्कार त्यांना आहे. आणि लंकानगर जाळलं म्हणजे दुसऱ्याचे घरं जाळणं. हो, तसं घर तसं जाळलं नाही माझ्या मारुतीरायानं. पण लंकानगर का जाळलं तर त्याचं कारण आहे, ज्या नगरीमध्ये भजन नाही आणि ज्या तोंडामध्ये भजन नाही ते जाळण्यासारखं आहे. काय थोरपण जाळावे ते. म्हणून हनुमंतरायानं हो ज्ञानाग्नीनं त्याला दहन केलं आणि महाराज लंका नगरी पवित्र केली. आणि अशी केली म्हणून माझ्या तुकोबरायनं नमस्कार तर केलाच, पण लंका नगरी ज्ञानवान बनवली आणि लंका नगरीमध्ये भक्ती निर्माण केली. हे मारुतीरायच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या लंका नगरीचा परिणाम आहे. म्हणून एवढे बलवान माझे मारुतीराय आहेत, म्हणून त्यांची पाठ थोपटली शेवटच्या चरणी. जाळी येली लंका, जाळी येली लंका, जाळी येली लंका, जाळी येली लंका. धन्य धन्य मान तुका, शाबास. धन्य धन्य मने तुकाराम. दया माझा नमस्कार, दया माझा नमस्कार.
वारंवार निरंतर झालेली सेवा मारुतीरायाच्या चरणी, तुमच्यासारख्या सोन्यासारख्या श्रोतृवर्गाच्या चरणी आणि सर्व टाळकरी वृंदांच्या चरणी मी ही सेवा समर्पित करतो आणि सर्वांची रजा घेतो. कारण शहरमधला कार्यक्रम असल्यामुळं 10च्या पुढं जाता कामा नये आणि पुन्हा अजून दुसऱ्यांनी आपल्याला तकलीफ देण्यापेक्षा आणि इथल्या कार्यकर्त्याला तकलीफ होण्यापेक्षा टायमाच्या आत चिंतन संपावं एवढी अपेक्षा असते. कारण आमच्या जीवनात अनेक प्रसंग आलेले आहेत, म्हणून कार्यकर्त्याला अडचणीत येता कामा नये म्हणून त्याच्याकरता तकलीफ न देता या पद्धतीनं कार्यक्रम हनुमंतरायाच्या चरणी समर्पित केला. झालेली सेवा समर्पित करून आपली रजा घेतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय, बोले पूर्वी देवा